सरकारी कर्मचारी या युट्यूब चॅनलवर सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आजच्या एपिसोडमध्ये पाहणार आहोत लाखो सरकारी कर्मचारी आली मोठी खुशखबर. सरकारी कर्मचारी वेतनात होणार मोठी वाढ. त्या संदर्भात या एपिसोडच्या माध्यमातून येणारा अपडेट आता पाहणार आहोत. चला सुरू करूया. केंद्रीय कर्मचारी सरकारकडे सातत्याने 8 वेतन आयोग लागू करण्याची गेल्या काही दिवसांपासून सतत मागणी करीत आहे. तर आगामी अर्थसंकल्पापूर्वी ही मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. केंद्र सरकारचे कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी 8 वेतन आयोग लागू झाल्यास वेतन संरचनेत सुधारणा होईल. पण 8 वेतन आयोगाची शिफारस लागू केल्यास सरकारी कर्मचारी किमान आणि कमाल पगार किती असेल, ते इतर कोणते फायदे सुधारित केले जातील ते जाणून घेऊया. अखेरीस 2016 मध्ये मोदी सरकारने 7 वेतन आयोग लागू केला होता. तर आता 2026 मध्ये पुन्हा मोदी सरकार 8 वेतन आयोगाची शिफारस लागू करण्याची तयारी सुरू करणार असून आगामी अर्थसंकल्पात या संदर्भात काही घोषणा होऊ शकतात अशी चर्चा आहे. 1 कोटीहून अधिक कर्मचारी आणि पेन्शनधारकांना होणार फायदा. काही दिवसापूर्वी नॅशनल काउन्सिल ऑफ जॉईंट कन्सल्टेटिव्ह मशिनरीचे सचिव श्री गोपाल मिश्रा यांनी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी सरकारला पत्र लिहिले, ज्यामध्ये 8 वेतन आयोग स्थापन करण्याची मागणी केली. 8 वेतन आयोगाच्या स्थापनेमुळे सुमारे 49 लाख सरकारी कर्मचारी आणि 68 लाख पेन्शनधारकांना म्हणजे एकूण 1 कोटीहून अधिक केंद्रीय कर्मचाऱ्यांना लाभ मिळणे अपेक्षित आहे. सरकारी कर्मचारी 7 वेतन आयोगाच्या शिफारशीचे पालन करत असून 8 वेतन आयोग 2026 पासून लागू होऊ शकतो, ज्यामुळे कर्मचाऱ्यांना मोठा फायदा होईल. केंद्रीय कर्मचारी पगार किती वाढणार? 8 वेतन आयोगाअंतर्गत फीडबॅक फॅक्टर वाढीसह कर्मचाऱ्यांच्या पगारातही वाढ अपेक्षित असून फीडबॅक फॅक्टर मुख्य सूत्र आहे. त्या 8 वेतन आयोगाच्या अंतर्गत कर्मचाऱ्यांचे पगार आणि वेतन मॅट्रिक्स मिळण्यास मदत होते. 8 वेतन आयोगात फीडबॅक फॅक्टर किती वाढणार? फायनान्शियल एक्सप्रेसने अलीकडे दिलेल्या अहवालानुसार फीडबॅक फॅक्टर 3.68 पट केला जाऊ शकतो. असे झाल्यास 8 वेतन आयोगात फीडबॅक फॅक्टर वाढीमुळे मूळ वेतन 8,000 रुपयांनी वाढेल. म्हणजे यानंतर सरकारी किमान मूळ वेतन हे 18,000 रुपये 26,000 रुपये होईल. अशा प्रकारे मूळ वेतन आणि महागाई भत्त्यासह एकूण उत्पन्नात 25 ते 35% वाढ होऊ शकते. 8 वेतन आयोगामुळे काय बदलणार? 8 वेतन आयोगाच्या शिफारसीमुळे मूळ वेतन, भत्ते, पेन्शन आणि इतर आर्थिक लाभामध्ये वाढ होईल. सर्वप्रथम कर्मचारी पगार वाढतील, ज्यामुळे महागाई भत्ता आणि पेन्शनधारकांना देण्यात येणाऱ्या महागाई सवलतीसह इतर भत्ते ठरविण्यासाठी वेतन आयोग स्वतःच सूत्र तयार केले जाईल. धन्यवाद.